हॅलो, कसे आहात सगळेजण? तर सकाळी सकाळी माझी इकडे चालू होती टिफिनची तयारी. तर आज टिफिनला द्यायचा होता कद्दूची भाजी. बरेच जण याला भोपळासुद्धा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कढईमध्ये तेल गरम केलं, त्यात मोहरी, जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला. तर ठेचा छान फ्राय होऊ दिला आणि मग त्यात कढाळाचा कूट, हळद आणि कापलेल्या कद्दूच्या फोडी टाकल्या. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि 10 मिनिटे भाजी छान कमी गॅसवर शिजू दिली. ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत. नंतर लगेच चपात्या पण करून घेतल्या. आज उठायला तसा लेटच झाला होता, त्यामुळे मग पटपट सगळं टिफिन पॅक केला आणि मग दुपारी मला बरीचशी कामे होती, त्यामुळे व्हिडिओ काय शूट करता आले. संध्याकाळी मग चहा करत होते आणि ही बघा कशी चहा मागते. दरवाजा वाजला किती बघा, किती खुश होते. कोण आलं? नाही आले, नाही आले. त्यांनी येताना ड्रेसला टाकलेले त्यांचे ड्रेस पण घेऊन आले आणि चॉकलेट आणली की नाही पप्पांनी हे पाहण्यासाठी त्यांची खिसे चेक करणं चालू होतं. त्यांचे ड्रेस कपाटात ठेवून घेतले आणि मग ते म्हणले चल आपण बाहेर जाऊ, काहीतरी खाऊन येऊ. मग छान रेडी झालो आणि बाहेर गेलो. तर त्यांनी छोले भटुरे खाल्ले आणि मी मेथीचा पराठा. अभिराने पण छान पराठा खाल्ला आणि नंतर तिला जायचं होतं या झुडिओमध्ये, म्हणून ती अशी पळत सुटली आणि तिच्या पप्पाला तर तिने खूपच जास्त पळवलं. मग आम्ही छान चहा घेतला आणि सकाळसाठी बनमस्का पण घेतला. घरी आल्यानंतर अभिराला झोपी घातला आणि मग मी परत इकडे फिरायला आले. जेवण झालं की आम्ही इकडे फिरायला येत असतो या काकूंसोबत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.